मंडळी, काल परवा एकाने मला प्रश्न विचारला, महाराज आजकाल कीर्तनामध्ये नवनाथांची गाणी फार मोठ्या प्रमाणात लोक म्हणायला लागलीत. बाबा बोलतो बंगाली, नवनाथांची गाणी जी प्रसिद्ध गाणी आहेत, नवनाथांची जी भक्तिगीतं आहेत, अशा अनेक प्रकारची भक्तिगीतं कीर्तनकारक कीर्तनाच्या माध्यमातून म्हणायला लागलेत. आणि सगळं बघत असताना ज्यांना त्या ठिकाणी देखवत नाही ती लोक कमेंटच्या माध्यमातून काय म्हणतात माहिती आहे का? कीर्तनाचा बाजार मांडलाय, कीर्तनाचा खेळ मांडलाय. लोक कोणत्याही देवाची कीर्तनाच्या माध्यमातून गाणे म्हणतायत. हे मात्र फार वाईट आहे. आता खाटू श्यामबाबाचं गाणं हरे का सहारा, हे पण गाणे आता कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या समोर यायला लागलेत. म्हणजे काय, कीर्तनाचं नूतनीकरण होत चाललेलं आहे. परंतु मंडळी, याच्यात चिंता करण्यासारखी कोणती गोष्ट नाही. जी कीर्तनकार नवनाथांची गाणी कीर्तनाच्या माध्यमातून म्हणतात त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. कारण जी आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ही नाथ परंपरा आहे आणि नाथ परंपरा नवनाथापासूनच आलेली आहे. त्याच्यामुळे नवनाथांची भक्तिगीतं आपण कीर्तनाच्या माध्यमातून गाऊ शकतो, ते म्हणूसुद्धा शकतो. त्याला तुम्हाला कोणीही विरोध करणार नाही. आणि जी लोक विरोध करत असतील ती नक्कीच या संप्रदायाच्या विरोधात असतील. त्याच्यामुळे कोणत्याही देवाचं भजन करा, वारकरी संप्रदायाने त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी रोखलेलं नाही आहे. परंतु एक मात्र लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत माझा पंढरपूरचा विठ्ठल नक्कीच आहे. म्हणून आपल्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायला विसरू नका. रामकृष्ण हरी.